देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, महाराष्ट्रातील मंत्र्यांचा निर्धार। देशात प्रथमच टेस्ला कार काल 15 जुलै रोजी दिमाखात दाखल झाली। त्यानंतर आज 16 जुलै देशातली पहिली टेस्ला गाडी विधानभवनात दाखल झाली। काल टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते। मात्र एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित नव्हते, त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक ही गाडी विधानभवनात घेऊन आलेत। विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि त्यावेळी टेस्ला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली। यावेळी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची तयारी देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दर्शवली। देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची तयारी आणि इच्छा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली। राज्याचे परिवहन मंत्री म्हणून मी पहिली कार घेणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। तसेच टेस्लाची गाडी कधीपासून बुकिंग करता येईल असा प्रश्न प्रताप सरनाईकांना विचारण्यात आला। यावर आता फक्त शोरूम लॉन्च केलेला आहे, लवकरच बाकीच्या प्रक्रिया पूर्ण करून टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू केली जाईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं आणि ऑफिशियल ज्या काही तरतुदी असतात महाराष्ट्र आयोगाच्या त्या माध्यमातून त्यांना सगळे काही अधिकार प्रदान करण्यात आले। आमच्या दृष्टीनं आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं टेस्ला कार ही राज्यामध्ये येणं आणि देशामधली पहिली टेस्ला कार ही मुंबईतून आता वितरित होणार आहे, त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे। कारण महाराष्ट्र राज्य हे देशातील EV पॉलिसी जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या माध्यमातून EV पॉलिसीमध्ये अनेक काही निर्णय आम्ही घेतले, ज्याचा फायदा सर्वसामान्य नवीन गाडी जे घेणार आहेत त्यांना होणार आहे। आणि आज विधानभवन परिसरामध्ये माझ्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री असताना दावोसला जाऊन आले होते आणि त्यांनी त्याच दिवशी तिकडे जाहीर केलं होतं की टेस्लासारख्या कंपनीनं एलन मस्क सारख्या मोठ्या उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये यावं, गुंतवणूक करावी आणि त्याला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जे आव्हान होतं त्याला प्रतिसाद देत एलन मस्क टेस्लाची कार आहे आता आलेली आहे, महाराष्ट्रात आलेली आहे। आणि आम्ही अजूनही धोरण आमचं जाहीर केलं की EV पॉलिसीनुसार अजून काही त्यांना सहकार्य हवं असेल, सहयोग हवं असेल ते निश्चितपणे आम्ही देऊ। परंतु असल्या मोठ्या कंपन्या जर आपल्या महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्र अजूनही पुढे। परंतु सातत्याने विरोधक आरोप लावत होते की उद्योग बाहेर जातात आहेत, परंतु आमचं म्हणणं तेच आहे की बघा, जर टेस्ला कोणाला न्यायची असते तर आताही सांगितलं असतं की टेस्ला महाराष्ट्रामध्ये येणार होती पण गुजरातला घेऊन गेले, असं काही नसतं। काहीतरी आरोप करावे विरोधकांनी आणि आम्ही त्याला उत्तर द्यावं असं नाही आहे। टेस्लासारखी मोठं EV सेक्टरामध्ये मार्केट असलेली कंपनी ही महाराष्ट्रात आली आहे, मुंबईमध्ये आली आहे, आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा क्षण आहे। आणि टेस्लासारखे अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये सुद्धा खरेदी करता येणार आहे। कार आता त्यांची कसं आहे की ही प्रोडक्शन जे आहे ते फक्त कॅलिफोर्नियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, त्यामुळे कार जी बुकिंग आहे ती करायला अजून त्यांनी सुरुवात केलेली नाही। बाकीच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करतायत आणि सगळ्या सोयीस्कर परवाने घेऊन हे काल गाडी महाराष्ट्रात वितरित करणार आहे। मी त्यांना सांगितलं की बाबा पहिला नंबर राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझा आहे, जी किंमत असेल ती आम्ही किंमत देऊ, पण या EV पॉलिसीमध्ये पहिली कार देशामध्ये जर राज्याच्या परिवहन मंत्रीने घेतलं तर तोही एक चांगला मॅसेज जाईल। त्यामुळे मीच EV कार पहिली तुमची खरेदी करेल, कधी तुम्ही बुकिंग चालू करणार हे सांगा, त्यामुळे निश्चितपणे ते लवकरात लवकर चालू करेल आणि आम्हाला ती गाडी सर्वसामान्य। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।